मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, स्वातंत्र्यपूर्व काळात आणि आता स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटल्यानंतरसुद्धा भारतातील अंधश्रद्धा आजही समाजामध्ये अशाच आहेत. नाही म्हणायला काही अंधश्रद्धा समाजातून कमी होत आहेत, कमी झाल्या आहेत, मात्र ते संपलेले नाहीत. कमी झाल्या आहेत मी याच्यासाठी म्हणतो की स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांमध्ये सुद्धा काही अनिष्ट अघोरी प्रथा होत्या, त्या आपण दूर सारल्या आहेत. त्यातलीच एक अघोरी प्रथा होती, ती म्हणजे सती जाणं. कोणत्याही महिलेच्या पतीचं निधन झालं की तिनं पतीसोबत सती जायची, अशी ती प्रथा होती. या प्रथेविरोधात हळूहळू बंड वाढत गेलं आणि अखेर या प्रथेवर बंदी आली. मित्रो, आजसुद्धा कित्येक वर्षानंतर आजसुद्धा अनेक ठिकाणी सतीची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. ज्या समाजातील ती सती गेलेली असेल त्या सतीचं ते मंदिर बांधलं जायचं आणि त्या समाजातील लोक, विशेष करून दाम्पत्य, त्या ठिकाणी येता जाता, विशेष करून लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पाया पडून त्या सती मातेचे आशीर्वाद घ्यावेत अशी प्रथा आहे. तर याच सती प्रथेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. भारतातील प्राचीन हिंदू समाजाची घृणास्पद आणि चुकीची प्रथा होती ती म्हणजे सती जाणं. या प्रथेमध्ये विधवा पत्नीला मृत्यू झालेल्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चितेवर जिवंत जाळले जात असे, किंवा विधवा महिला तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्वतः त्या चितेवर उडी मारून आत्मदहन करीत असे. या प्रथेचा उल्लेख 3रा शतक ख्रिस्तपूर्वीमध्ये झालेला आहे, पण पुरावा 5व्या व 9व्या शतकापासूनचा आहे. हिंदू व शीख अमीर उमरावी घराण्यांमध्ये ही व्यवस्था जास्त होती. दक्षिण आशियातील काही ठिकाणीसुद्धा ही प्रथा चालायची. राणी पद्मिनी उर्फ पद्मावती ही चित्तोडगड राज्याची राणी व राजा रतनसिंह यांची पत्नी होती. राणी पद्मिनी आणि इतर 1600 महिलांसह जोहर करून भस्मसात झाली. 4 डिसेंबर 1829 रोजी भारतात सतीबंदी कायदा अस्तित्वात आला आणि एक अघोरी प्रथा बंद पडली. त्याला आता जवळपास 90 वर्षाचा काळ लोटला आहे. गुप्त काळात अनुकरण पद्धत रूढ होती, पण त्यामध्ये मृत व्यक्तीचा दास, दासी किंवा जवळचा नातलग हा सहगमन करीत असे. जपानमध्ये खानदानी स्त्रिया शत्रूच्या हाती लागू नयेत म्हणून टॅन्टो, कैकेन किंवा जिगाकी करून मृत्यू पत्करायच्या. काँगो, मेक्सिको, चीन, इजिप्त या देशांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात होत्या. काँगोमध्ये राजाच्या निधनानंतर 12 सुस्वरूप तरुणी राजाच्या शवाबरोबर जिवंत पुरण्याची पद्धत होती. आपल्याकडे गुप्त काळानंतर परकीय आक्रमणे वाढली आणि पहिला घाला स्त्री स्वातंत्र्यावर पडला. पराशर स्मृतीनुसार रजस्वला, गरोदर व लहान अपत्य असलेल्या स्त्रीला सती जाण्यास संमती नसली तरी मुघल काळात सती जाणं राजरोस सुरू झालं. विशेष बाब अशी की मुघल बादशहांनी म्हणजे हुमायूँ, अकबर, शहाजहाँ आणि औरंगजेबाने सुद्धा सतीच्या प्रथेला कडाडून विरोध केला. अकबराने सती जाणाऱ्या स्त्रीला परावृत्त करण्यासाठी निर्वाह वेतन व बक्षिसांची खैरात करण्याच्या सूचना दरोगांना करून ठेवल्या होत्या. औरंगजेबाने डिसेंबर 1663 मध्ये सती विरोधी फतवा जारी केला होता. मुघल काळात म्हणजे सन 1333 ते 34 मध्ये भारत भेटीला आलेला जगप्रवासी इब्न बतुताने आयुष्यात प्रथमच सतीचा भयंकर प्रकार पाहिला आणि तो तेथेच बेशुद्ध पडला. त्यानंतर मात्र बतुताने अशा प्रसंगी जाणं जाणीवपूर्वक टाळलं. मुघल शहाजहाँ दारा शुकोह याचा खास हकीम फ्रान्सवा बर्ने याने 4 ऑक्टोबर 1667 रोजी पर्शियातील मुझेर चॅप्लेन यास धाडलेल्या पत्रात नमूद केले की त्याने सुरत व आसपासच्या भागात सतीच्या अनेक घटना बघितल्या. त्यापैकी बराच वेळा या स्त्रिया चितेबाहेर पडण्याचा प्रयत्न करत, पण जमलेले नातलग त्यांना बळजबरीने पुन्हा आत ढकलत असत. हे पाहणेसुद्धा क्रूर वाटे. बर्नेने लाहोर येथे पाहिलेला प्रसंग फारच हृदयद्रावक आहे. सती जाणारी ही स्त्री केवळ 12 वर्षाची एक अजाण पोर होती. अत्यंत सुंदर, गोरीपान व नाजूक कांतीच्या मुलीला तिच्या आजीने कडेवर घेतलं होतं. ती पोर खूप घाबरली होती. आईच्या नावाने आकांत करीत होती, पण तिच्या रडण्याकडे लक्ष न देता
तिचे हातपाय बांधून तिला चितेवर चढवण्यात आलं. चिता पेटली आणि ते अस्राप सौंदर्य कापरागत भुरुभुरू जळताना पाहणं बर्नेला असह्य झालं. स्वतःच्या नाकर्तेपणाला दोष देत डोळे टिपत तो तेथून बाहेर पडला. आपल्याकडे अनेकदा प्रशासकीय व पोलीस यंत्रणा निष्क्रिय राहते. ब्रिटिश काळात मात्र 1829च्या सतीबंद कायदा अंमलबजावण्यासाठी एक जिल्हाधिकारी किती कष्ट घेतो हे पाहण्याजोगं आहे. कर्नल विल्यम स्लीमन हा जबलपूरचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना गोपालपूर गावातील उमेदसिंग उपाध्यायची 60 वर्षीय वृद्ध पत्नी सती जाणार असल्याची खबर त्याला मिळाली. खबर मिळताच स्लीमन बेराघाटपर्यंत 7 मैल घोड्यावरून व नंतर 3 मैल पायी गोपालपूरला आला. त्या स्त्रीला समजावण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला, पण तिने अन्नत्यागाची धमकी दिली आणि नाईलाजास्तव स्लीमनने परवानगी दिली. नवलाची बाब म्हणजे ती वृद्धा अत्यंत आनंदाने व शांतपणे चितेवर चढली. ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं. त्या काळातील कायदे कडक आणि भारतीय नागरिकांच्या विरोधात होते. असे असले तरी ब्रिटिशांनी केलेला एक कायदा भारतीय स्त्रियांच्या मनाचा विचार करून घेण्यात आला होता. तो म्हणजे सतीप्रथा बंद करण्याचा कायदा. 4 डिसेंबर 1829 ब्रिटिश भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी तो कायदा केला. या कायद्याद्वारे संपूर्ण भारतात सतीप्रथेवर बंदी घालण्यात आली होती. सतीप्रथा ही मानवी स्वभावाच्या आणि भावनांच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले होते. हा कायदा बंद करण्यात राजा राममोहन रॉय यांचेही मोठे योगदान होते. त्यांच्या घरात घडलेल्या एका घटनेने ते इतके दुःखी झाले की त्यांनी या क्रूर प्रथेविरोधात आवाज उठवला. आता ती घटना काय होती ते पाहू. राजा राममोहन राय यांच्या भावाचे म्हणजे जगमोहन यांचे 1812 निधन झाले. त्यावेळी त्यांची रूपवती पत्नी अलक मंजिरी हिला नियमाप्रमाणे सती जाणे निश्चित झाले. सौभाग्यालंकार घातलेली अलक मंजिरी भीतीने थरथर कापत होती. राममोहन यांनी आपल्या कुटुंबियांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. हातपाय बांधलेल्या अलक मंजिरीला चितेने ढकलले. तिची जिवंतपणे राख झाली, पण या राखेत राजा राममोहन रॉय मात्र पेटून उठले. त्यांच्या डोक्यातून ही गोष्ट मात्र जाऊ शकली नाही. त्यांनी सतीची प्रथा बंद करण्याचा निश्चय केला आणि वेद, पुराण व श्रुतीचं वाचन मनन सुरू झालं. वेद उपनिषदांमध्ये वैदिक संस्कृतीत सतीप्रथेला थारा नसल्याचं त्यांनी शोधून काढलं. हे राममोहनजींचा उत्साह द्विगुणित करणारं एक मनन होतं. त्यांनी लॉर्ड बेंटिक व इतर विधिज्ञांशी चर्चा केली. हिंदू धर्मियांच्या भावनांना हात घालण्यास ब्रिटिश सरकार कचरत होतं, पण राजाजी ठाम होते. अखेर 4 डिसेंबर 1829 रोजी लॉर्ड बेंटिकनं सतीबंदी कायदा आणला. मित्रो, आता सती प्रत्येक स्त्री जायची का, आणि जर जात नव्हती तर कोणत्या स्त्रीला सती लागायचं, या दोन्ही गोष्टींबाबत 2 मतमतांतर आहेत. पहिला मतप्रवाह असा आहे की प्रत्येक स्त्रीला सती जावं लागत होतं, आणि दुसरा मतप्रवाह असा आहे की सती जाण्यासाठी जी स्त्री निवडली जायची म्हणजे कोणत्या स्त्रीनं सती जायचं नवऱ्याबरोबर हे कसं ठरवलं जायचं. तर त्याच्यासाठी एक प्रथा होती की एखाद्या महिलेचा नवरा वारल्यानंतर, नवरा निधन पावल्यानंतर तिथं सौभाग्यालंकारा हे उतरलं जायचं, पण ते अशा तऱ्हेने उतरलं जायचं की अतिशय क्रूर पद्धतीने, म्हणजे बांगड्या हातातून अशा क्रूर पद्धतीने काढल्या जायच्या, फोडल्या जायच्या. गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा अशा क्रूर पद्धतीने ओढून ताणून काढलं जायचं. अशावेळी जर ती महिला गप्प बसते, तिनं सगळं सहन केलं किंवा तिला कोणताच त्रास झाला नाही, तर असं समजलं जायचं की ती मनानं आणि देहानं कधीच नवऱ्याबरोबर गेलेली आहे असं समजलं जातं. कारण ती निपचिप आहे, तिला कोणताही त्रास होत नाही, ती एक अचेतन आहे, तिच्यात फक्त प्राण असला तरी ती अचेतन आहे असं समजलं जायचं. आणि अशा महिलेला सती देण्यासाठी राजी केलं जायचं किंवा तिला सती म्हणून पाठवलं जायचं असा म्हणणारा एक मतप्रवाह आहे. मित्रहो, सती गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेचं देऊळ बांधलं जायचं आणि त्या देवळात सतीची पूजा केली जायची. आजसुद्धा अनेक ठिकाणी तुम्हाला छोटी छोटी सतीची मंदिरं दिसतील. मित्रहो, सती प्रथेवर विरोधात कायदा निघाला आणि ही अघोरी आणि अनिष्ट प्रथा बंद झाली. ही फक्त भारतातच होती असं नाही, काही देशांमध्ये सुद्धा ही प्रथा होती. काही ठिकाणी तर नवऱ्याला मिठी मारून
महिलेला बसावं लागे, तिच्या बायकोला बसायला लागायचं, त्या मृत नवऱ्याचं शरीराला मिठी मारून त्या चितेवर बसावं लागायचं आणि चारी बाजूनं चिता पेटवली जायची. काही ठिकाणी नवऱ्याबरोबर तिला दफन केलं जायचं आणि जिवंत गाडलं जायचं. अशी ही सतीप्रथा काही ठिकाणी होती. तर अशा वेगवेगळ्या प्रथा त्या धार्मिक पद्धतीनुसार होता. तर मित्र हो, ही एक अघोरी प्रथा बंद झाली. सतीप्रथा गेली, गती आली. स्त्रीच्या आयुष्याला गती आली. स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन अशा पायऱ्या चढत तिने चक्क अंतराळातही झेप घेतली. सारं कसं मनाजोगतं झालं. पण तिचं जळणं, शोषणं आणि तोंड दाबून मुकाट बसणं थांबलंय का? तिच्यावरचे अत्याचार थांबलेत का? तिला जिवंत जाळण्याची प्रथा थांबले का? सर्व प्रश्नांचं उत्तर आहे नाही. फक्त सती जाण्याची प्रथा थांबली. बाकी सर्व गोष्टी, अन्याय, अत्याचार, जुलूम, जाळणं या सर्व प्रथा आजसुद्धा सुरू आहेत आणि त्या वेगानं वाढत आहेत. कायद्याचे हातही त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही. ही स्वतंत्र भारतातल्या 75व्या वर्षानंतर दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद.